हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर। आज आपण संगणकाविषयी काही महत्त्वाचे PYQ बघणार आहोत आणि ते बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये रिपीट आणि वारंवार विचारले जातात आणि अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न असणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यामुळे आपल्या चॅनलवरच्या नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही? ऑप्शन नंबर 1 आहे हार्ड डिस्क, ऑप्शन नंबर 2 आहे पेन ड्राईव्ह, ऑप्शन नंबर 3 आहे CD आणि ऑप्शन नंबर 4 आहे मॉनिटर। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मॉनिटर हे स्टोरेज डिव्हाइस नाही आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टीमला रिकामी जागा सॉफ्टवेअर असे म्हणतात? ऑप्शन नंबर 1 आहे सिस्टीम, ऑप्शन नंबर 2 आहे ॲप्लिकेशन, ऑप्शन नंबर 3 आहे स्पेशल पर्पज आणि ऑप्शन नंबर 4 आहे जनरल। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सिस्टीम हे असणार आहे। पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 3, कम्प्युटरमधील डोळ्यांनी दिसणाऱ्या भागासाठी ही संज्ञा वापरली जाते? ऑप्शन नंबर 1 आहे हार्डवेअर, ऑप्शन नंबर 2 आहे सॉफ्टवेअर, ऑप्शन नंबर 3 आहे मॅन आणि ऑप्शन नंबर 4 आहे लॅन। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हार्डवेअर। प्रश्न पुढचा आहे 4थ्या नंबरचा, भारताचे महासंगणककार खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 आहे सी सुब्रमण्यम, ऑप्शन क्रमांक 2 आहे रघुनाथ माशेलकर, ऑप्शन क्रमांक 3 आहे विजय भटकर आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे माधवन। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 विजय भटकर हे असणार आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी एक शब्द संगणकाशी निगडीत नाही आहे? तर ऑप्शन आहे पहिलं URL, दुसरं ऑप्शन आहे जावा, तिसरं ऑप्शन आहे CPU आणि चौथं ऑप्शन आहे PSU। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 PSU हे असणार आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, व्यावसायिक सादरीकरणासाठी सहजपणे वापरता येणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते? ऑप्शन क्रमांक 1 आहे MS वर्ड, ऑप्शन क्रमांक 2 आहे MS एक्सेल, ऑप्शन क्रमांक 3 आहे MS एक्सेस आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे MS पॉवरपॉईंट। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर MS पॉवरपॉईंट म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे असणार आहे। पुढचा प्रश्न बघणार आहोत। 7 नंबरचा प्रश्न आहे, टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? ऑप्शन क्रमांक 1 आहे इनपुट डिव्हाइस, ऑप्शन क्रमांक 2 आहे आउटपुट डिव्हाइस, ऑप्शन क्रमांक 3 आहे इनपुट आउटपुट डिव्हाइस आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 इनपुट आउटपुट डिव्हाइस आहे। टच स्क्रीन हे इनपुट आउटपुट दोन्ही प्रकारचं डिव्हाइस आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधले जे कम्प्युटरवर आधारित प्रश्न घेतलेले आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत। पोलीस भरती, रेल्वे भरती, तलाठी भरती आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार हे प्रश्न रिपीट झालेले आहे। जेव्हा आपण अशा प्रकारचे प्रश्न बघतो किंवा वाचतो तेव्हा आपल्याला असं वाटते आपल्याला याचं उत्तर माहीत असते, परंतु परीक्षेमध्ये याचं बरंचसं कन्फ्युजन होते। कारण कम्प्युटर असा भाग आहे की त्यावर आधारित कुठल्याही परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न विचारला जातो आणि तो आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक परीक्षेत कम्प्युटरवर प्रश्न हे विचारलेच जातात। पुढला प्रश्न बघणार आहोत, संगणकाचा असा भाग असतो ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता? ऑप्शन आहे ॲप्लिकेशन, दुसरं ऑप्शन आहे इंटरनेट, तिसरं ऑप्शन आहे सॉफ्टवेअर आणि चौथं ऑप्शन आहे हार्डवेअर। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हार्डवेअर हे असणार आहे। पुढला प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 9 आहे, संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? तर हा बऱ्याचदा रिपीट झालेला प्रश्न आहे। ऑप्शन नंबर 1 आहे क्यूबिक, ऑप्शन नंबर 2 आहे हर्ट्स, ऑप्शन नंबर 3 आहे बाईट्स आणि ऑप्शन नंबर 4 आहे नॉट। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बाईट्स हे असणार आहे आणि हे तुम्हाला माहीतसुद्धा असेल। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 10 आहे, एखाद्या संगणकामधील फाईल्स इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये उतरवणे या क्रियेला काय म्हणतात? ऑप्शन नंबर 1 आहे डाऊन सायझिंग, ऑप्शन नंबर 2 आहे बाउन्सिंग, ऑप्शन नंबर 3 आहे अपलोडिंग आणि ऑप्शन नंबर 4 आहे डाउनलोडिंग। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 डाउनलोडिंग हे असणार आहे। पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा, वेबसाईटच्या मुख्य पृष्ठाला या वेबसाईटची रिकामी जागा म्हणतात?
ऑप्शन क्रमांक 1 आहे ब्राउझर पेज, ऑप्शन क्रमांक 2 आहे होम पेज, ऑप्शन क्रमांक 3 आहे बुकमार्क आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे सर्च पेज. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 होम पेज हे असणार आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 12 आहे संगणक हा माहिती साठवणे व गणिती प्रक्रिया करताना नंबर पद्धती वापरतो. ऑप्शन क्रमांक 1 आहे ऑप्टिकल, ऑप्शन क्रमांक 2 आहे बायनरी, ऑप्शन क्रमांक 3 आहे डेसिमल आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे हेक्साडेसिमल. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बायनरी हे असणार आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 13 आहे हॉटमेल फ्री ईमेल सेवेचे जनक कोण आहेत. ऑप्शन नंबर 1 आहे रमेश दानव, ऑप्शन नंबर 2 आहे रंजन पाटील, ऑप्शन नंबर 3 आहे सबीर भाटिया आणि ऑप्शन नंबर 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सबीर भाटिया हे असणार आहे. नेक्स्ट आहे 14 नंबरचा प्रश्न फेसबुक काय आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे सोशल नेटवर्किंग साईट, ऑप्शन क्रमांक 2 आहे फोटो ठेवण्याचे सॉफ्टवेअर, ऑप्शन क्रमांक 3 आहे मुखवट्याचे पुस्तक आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे फोटो काढण्याचे सॉफ्टवेअर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सोशल नेटवर्किंग साईट हे असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे खालीलपैकी फेसबुकचा संस्थापक कोण आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे स्टीव्ह जॉन्स, ऑप्शन क्रमांक 2 आहे समीर भाटिया, ऑप्शन क्रमांक 3 आहे मार्क झुकरबर्ग आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे स्टीव्ह गेम्स. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मार्क झुकरबर्ग हे असणार आहे. मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकची स्थापना केली होती. प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 16 आहे ट्विटर हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे. नंबर 1 आहे नोकरी, ऑप्शन नंबर 2 आहे शिक्षण, ऑप्शन नंबर 3 आहे सोशल नेटवर्किंग आणि ऑप्शन नंबर 4 आहे यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सोशल नेटवर्किंग. म्हणजे ट्विटर हे सोशल नेटवर्किंगशी संबंधित आहे, हे सगळ्यांना माहीत असायला हवं. प्रश्न क्रमांक 17 आहे DPI म्हणजे काय. ऑप्शन नंबर 1 आहे डोम पर इंच, ऑप्शन नंबर 2 आहे डीम पॅच इंच, ऑप्शन नंबर 3 आहे डॅश पर इंच आणि ऑप्शन नंबर 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 डॅश पर इंच हे असणार आहे. नेक्स्ट बघणार आहोत. 18 नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते संगणकाचे इनपुट डिव्हाइस नाही. ऑप्शन नंबर 1 आहे कीबोर्ड, ऑप्शन नंबर 2 आहे स्कॅनर, ऑप्शन नंबर 3 आहे माऊस आणि ऑप्शन नंबर 4 आहे प्रिंटर. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 प्रिंटर हे असणार आहे. प्रिंटर हे इनपुट डिव्हाइस नाही, म्हणजे प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही. ऑप्शन नंबर 1 आहे फ्लॉपी, ऑप्शन नंबर 2 आहे CD, ऑप्शन नंबर 3 आहे माऊस आणि ऑप्शन नंबर 4 आहे पेन ड्राईव्ह. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 माऊस हे असणार आहे. माऊस हे स्टोरेज डिव्हाइस नाही आणि बाकीचे सगळे स्टोरेज डिव्हाइस आहे, म्हणजे फ्लॉपी, CD आणि पेन ड्राईव्ह हे स्टोरेज डिव्हाइस आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 20 आहे खालीलपैकी कोणता आउटपुट डिव्हाइस नाही. ऑप्शन नंबर 1 आहे प्रिंटर, ऑप्शन नंबर 2 आहे मॉनिटर, ऑप्शन नंबर 3 आहे स्टायलस आणि ऑप्शन नंबर 4 आहे स्पीकर किंवा हेडफोन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्टायलस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे या प्रश्नावरून आपल्या असं लक्षात येईल की बाकीचे सगळे आउटपुट डिव्हाइस आहेत, म्हणजे प्रिंटर, मॉनिटर, स्पीकर आणि हेडफोन हे सगळे आउटपुट डिव्हाइस आहेत. तर मित्रांनो, हे होते आजचे टॉप 20 कम्प्युटरवर आधारित क्वेश्चन. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत आणि वारंवार परीक्षेत विचारले जाणारे आहेत. तरीसुद्धा हे प्रश्न आपल्या परीक्षेत येण्याची खूप जास्त शक्यता आहे. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओ क्वालिटी आणि कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे अशाच नवीन अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण GK आणि करंट अफेअर्सचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.